बारा वर्षाच्या न्यायालयीन कायदेशीर लढाईनंतर माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारकडून ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर चालवली जात आहे. 5 पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा दस्तुरी ते माथेरान स्टेशन दरम्यान प्रवासी वाहतूक करत आहेत. या रिक्षामध्ये कुठेही थांबत नसून माथेरान स्टेशनपर्यंत पर्यटकांना सोडत असल्याने इंदिरानगर भागातील लॉजधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दस्तुरी येथील घोड्यांचा व्यवसाय देखील ठप्प झाला आहे. ई रिक्षाचे माथेरानमधील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांसाठी प्राधान्य असल्याचे जाहीर केले होते. मात्र स्थानिकांपेक्षा पर्यटक अधिक संख्येने रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे माथेरानमधील सर्व अश्वचालक, हमाल तसेच इंदिरा गांधी नगर भागातील लॉजधारक आणि स्टॉलधारक या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पर्यटकांना ई रिक्षामध्ये प्रवास करू न देता माथेरानमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनाच प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून हमाल, लॉजधारक, स्टॉलधारक आणि अश्वचालकांचा रोजगार बुडणार नाही, अशा मागणीचे निवेदन माथेरान महिला आघाडी सेवा संस्थेच्या वतीने माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे शिंदे यांना देण्यात आले आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुपाली शिंगाडे, अनुक्षा बिरामणे, लता ढेबे, रेखा ढेबे, संगीता ढेबे, कमल ढेबे, भागीरथी ढेबे आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पालिकेने मागणीचा विचार केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा महिला सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत.